प्रियांनो, आजचा दिवस 7 ऑक्टोबर 2020. लॉकडाऊनचे 6 महिने आणि 17 दिवस झालेले आहे. आजची बुधवारची बायबल स्टडीला प्रियांनो आपण प्रारंभ करू. फॉर यू ओ लॉर्ड हॅव हर्ड माय वाउज, यू हॅव गिवन मी द हेरिटेज ऑफ दोज हू फिअर युअर नेम. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सन्याधीश परमेश्वर पित्या, प्रभू आजची बुधवारची बायबल स्टडी करायला प्रभू आम्ही तुझ्याजवळ येतोय. प्रभू पवित्र आत्माच्या मार्गदर्शन तू आम्हाला पुरव आणि प्रभू तुझ्या ज्ञानाने, तुझ्या वचनाच्या ज्ञानाने तू आम्हाला संपन्न कर आणि आजचा दिवसाचा तू आशीर्वाद तू सर्वांवर पाठव अशी विनंती करतो. सर्व मान महिमा आणि गौरव तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, आज बायबल स्टडीसाठी एक नवीन अध्याय आपण घेणार आहोत. प्रेषितांची कृत्ये, ॲक्ट्स ऑफ द अपॉसल्स, त्याच्या पहिलं अध्याय घेणार आहोत. प्रियांनो, आपण 2 भागमध्ये आपण घेतलेला आहे. पहिलं भाग वचन 1 ते 11. In my former book, Theophilus, I wrote about all the Jesus began to do and to teach until the day he was taken up to the heaven, after giving instruction through the Holy Spirit to the apostles he had chosen. After his suffering, he showed himself to these people and gave many convincing proof that he was alive. He appeared to them over a period of 40 days and spoke about the kingdom of heaven. On one occasion, while he was eating with them, he gave them this command: do not leave Jerusalem, but wait for the gift of my Father has promised you, which you have heard me speak about. From John the Baptist with water, but in the few days you will be baptized with the Holy Spirit. So when they met together, they asked him, Lord, are you at this time going to restore the kingdom of Israel? He said to them, it is not for you to know the times or date the Father has set by his own authority, but you will receive the power when the Holy Spirit comes on you, and you will be my witness in Jerusalem and in Judea and in Samaria and to the end of the earth. After he said this, he was taken up before their very eyes, and a cloud hid him from their sight. They were looking intently upon into the sky as he was going, when suddenly 2 men dressed in the white stood besides them. Men of Galilee, they said, why do you stand here looking into the sky? The same Jesus who have been taken from you into the heaven will come back in the same way you have seen him go into heaven. प्रियांनो, आपण प्रारंभ करू. त्याच्या आधी प्रेषितांची कृत्या याच्या लेखक किंवा ऑथर आपल्याला सर्वांना असं वाटतंय की संत पॉल आहे, परंतु प्रियांनो, इन रियालिटी हा प्रेषितांची कृत्ये किंवा ॲक्ट्स ऑफ द अपॉसल्स याचे लेखक लूक आहे प्रियांनो. आणि जे संत लूकांनी जे शुभवर्तमान किंवा सुवार्ता लिहिलेली आहे त्यांनीच हे प्रेषितांची कृत्येसुद्धा लिहिलेले आहे प्रियांनो. आणि प्रियांनो, इथे लिहिलेलं आहे थिओफिलस. प्रियांनो, मार्क 2 शुभवर्तमान त्याचा पहिला अध्याय आणि 3ऱ्या वचनमध्ये पण आपण थिओफिलस याचं नाव आपण बघतो. आणि प्रेषितांचे कृत्ये याच्यामध्ये पण पहिल्या वचनमध्ये आपण थिओफिलसला हे पत्र लिहिलेलं आहे ते आपल्याला समजत आहे प्रियांनो. आणि प्रियांनो, 2 मत इथे जे बायबल स्कॉलर्स आहे ते लोक रजू करत आहे. ते असं बोलत आहे की पहिलं की थिओफिलसला आपण ग्रीक मधलं शब्द आहे त्याला थिओ म्हणजे देव आणि फिलियन म्हणजे प्रेम, देवाला प्रेम करणारे लोक म्हणजे देवाचे लोक, म्हणजे मंडळीचे लोकांना हे अध्याय लिहिलेलं आहे प्रियांनो असं बोलू शकतो. किंवा असं पण बोलू शकतो की थिओफिलस नावाचा कोणीतरी रोमन अधिकारी असू शकतो
आणि त्याला असं सांगायचं आहे की ख्रिस्ती धर्म हे चांगलं हे विश्वास आहे, नवीन धर्म उत्पन्न केलं नाही, परंतु हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणवर अवलंबून आहे. दोन मत आहे, परंतु हे मत देवाच्या लोकांसाठी हे अध्याय लिहिलेलं आहे. तसं आपण समजून आपण पुढे जाऊ. आणि प्रियानो, आपल्याला माहीत आहे लूक हा स्वतः एक डॉक्टर होता आणि आपल्याला माहीत आहे फिजिशियन म्हणजे वैद्य होतं. आणि त्याच्याबरोबर प्रियानो, आपण लूक रूट सुवर्तमान त्याचा पहिला अध्याय आणि 2 ते 3 वचनमध्ये आपण बघतो की लूक स्वतः कबूल करत आहे की त्याच्या कोणी सांगितलं त्याला, त्याच्यावर विश्वास केला नाही, परंतु आपण बघतो की तो इतिहासकार होता. ही वॉज अ हिस्टोरियन. म्हणून त्याच्यामध्ये स्पेसिफिकली वर्ड यूज केलेलं आहे त्यांच्यासाठी. आय हॅव टेस्टेड द आय विटनेस अँड आय हॅव डन द इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे एक हिस्टोरियन किंवा जे इतिहासकार आहेत तेच हे जे लोकांनी साक्ष आहे किंवा लोकांना हे माहीत आहे, सगळं काही प्रूफ करून त्यांनी हे शिववर्तमान लिहिलेले आहे. त्याचबरोबर हे प्रेषितांचे कृत्य हे पण त्यांनी लिहिलेलं आहे प्रियानो. आणि प्रियानो, तो लूक सांगत आहे इथे की प्रभू येशू ख्रिस्त ची त्यांनी तो साक्ष आहे, स्वतः तो साक्ष आहे. आणि खास करून ते लूक रूट सुवर्तमानमध्ये लूक बोलतोय की मी प्रभू येशू ख्रिस्तनी जे सेवा केलेली आहे, जे जीवन जगलेलं आहे आणि जे चमत्कार केलेले आहे, मृत्यूमधून पुनरुत्थित झालेलं आहे आणि स्वर्गरोहण झालेलं आहे, त्याच्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल हे लिहिलेलं आहे सुवर्तमानमध्ये. परंतु आपण प्रेषितांच्या कृत्यामध्ये बघतो की तो बोलतोय की प्रेषित किंवा अपोसल हे त्यांच्यासाठी तो शाहिदी देत आहे, साक्ष देत आहे. जी प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रेषित होते किंवा अपोसल्स होते त्यांच्याविषयी तो स्वतः एक साक्ष आहे, इज अ विटनेस. आणि म्हणून तो हे त्यांनी प्रभूचे वचन लिहिलेलं आहे प्रियानो. आणि तो बोलत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा मृत्यूमधून पुनरुत्थान झालेला आहे आणि त्यांच्या स्वर्गरोहण झालेलं आहे. ते ह्या गोष्टीच्या साबती देत आहे की प्रभू येशू ख्रिस्त कधी मरू शकत नाही. जीसस क्राइस्ट इज एव्हर इमॉर्टल. प्रभू येशू ख्रिस्त मरू शकत नाही. ते प्रभू येशू ख्रिस्त नेहमी सर्व काळ म्हणजे सर्व काळ तेपर्यंत ते सर्व काळ ते जिवंत परमेश्वर आहे आपले. आणि हे पवित्र आत्माद्वारा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गरोहण झालेलं आहे, ॲसेन्शन इनटू हेवन झालेलं आहे, तेव्हा होली स्पिरिट इथे आलेले आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्य आणि त्यांची उपस्थिती आपल्याला समजून येतं. आणि त्यांनी हे जे शिक्षण दिलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्तांनी ते आपल्याला दिसून येत आहे पवित्र आत्मेद्वारे. आणि प्रियानो, पवित्र आत्मा कसं कार्य करत आहे आणि त्याचं जिवंत वचन कसं ते कार्यशील आहे, त्याचं उदाहरण आपल्याला बायबल कॉमेंट्रीमध्ये सांगत आहे की एक खूप धनवान आणि ते शिक्षित हिंदू एक व्यक्ती होता. आणि तो एका आपलं इंडियामध्ये जे एक बिशप होते त्यांच्याकडे तो गेलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की मला प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल काय शिकायचं आहे, मला ज्ञान प्राप्त करायचं आहे. आणि त्या बिशपनी त्यांना त्या व्यक्तीला ते नवीन करार दिलेला आहे. आणि जेव्हा त्यांनी पूर्ण नवीन करार वाचून टाकलं आणि त्याला समजलं की प्रभू येशू ख्रिस्तानी काय केलेलं आहे, आणि तो बोलतोय की हे काय नवीन जग माझ्यासाठी तयार झालेलं आहे. आणि त्या व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःचे तारणहार म्हणून स्वीकार केलेला आहे प्रियानो. हे सामर्थ्य पवित्र आत्म्यामध्ये आहे, हे सामर्थ्य प्रभूच्या जिवंत वचनमध्ये आहे प्रियानो. आणि ते आपल्याला वाचवावं आणि पूर्णपणे पवित्र आत्मावर आपण डिपेंड राहू, अशा ते आपल्याला हे प्रेरणा आपल्याला प्राप्त आहे. पुढे प्रियानो आपण बघतो पवित्र आत्माने सगळं युगामध्ये, सगळं जनरेशनमध्ये, सगळ्या मंडळीमध्ये कार्य केलेलं आहे आणि सर्वांना आपल्याला सामर्थ्य पुरवलेलं आहे, एम्पॉवर केलेले आहे. आणि पहिले ते ज्ञानच्या संपन्न पवित्र आत्माने प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांना केलेलं आहे. त्यानंतर आपण बघतो की त्या
प्रेषितांमधून मंडळीमध्ये आलेला आहे आणि मंडळीमधून आपल्याला पवित्र आत्माच्या आशीर्वाद तुम्हाला आणि मला प्राप्त झालेला आहे. प्रियानो, खास करून लूक इथे सांगत आहे प्रेषितांच्या कृत्यामध्ये की प्रभू येशू ख्रिस्तांनी संदेश लोकांना दिला देवाच्या राज्याविषयी, किंगडम ऑफ गॉड विषयी लोकांना संदेश दिला आणि त्याची झलक आपल्याला प्रभूंनी शिकवलेली प्रार्थनामध्ये आपण बोलतोय की तुझं राज्य येवो जसा स्वर्गात आहे तशी पृथ्वीवरी. Thy kingdom come, thy will be done on earth as it is in heaven. आणि हे देवाच्या राज्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त शिकवत आहे प्रियानो. आणि प्रियानो, प्रभूने त्याबरोबर प्रभू येशू ख्रिस्तांनी त्यांच्या शिष्यांना, प्रेषितांना त्यांना सांगितलं की तुम्ही एका ठिकाणी एका घरामध्ये सहभागिता करा, प्रार्थना करा, कुठे जाऊ नका. जेव्हा त्यांचे स्वर्गरोहण झालं आणि तुम्ही एक माझ्यासाठी साक्ष बना आणि तुम्ही यरूशलेममधून यहुद्यामधून समार्या आणि समार्यामधून तुम्ही सर्व जगाच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही जा आणि माझे तुम्ही साक्ष बना. आणि फक्त ते शब्दाने नव्हे परंतु कृतीमध्ये तुम्ही आणा. आणि ग्रीकचा शब्द आहे होली स्पिरिटला बोलतात मी तुम्हाला एक कम्फर्टर मी तुम्हाला प्रदान करेल, पवित्र आत्मा. आणि ते ग्रीकचा वर्ड आहे मार्टस म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तासाठी आपण शहीद बनावा. वी शुड बी मार्टियर्स. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तासाठी स्वतःचा जीव द्यायला आपण तयार व्हावं. आणि असं इथे लूक आपल्याला सांगत आहे आणि आपल्याला आठवण देत आहे. फक्त ते आपल्याला चांगलं असं जीवन जगून ते संपलं तसं नव्हे, परंतु प्रभू येशू ख्रिस्तासाठी आपण जीव द्यायला तयार आपली असायला पाहिजे प्रियानो. असं लूक प्रेषितांच्या कृतीमध्ये आपल्याला सांगत आहे प्रियानो. पुढे आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताचे स्वर्गरोहण याविषयी लूक शुभवर्तमान त्याचा 24वा अध्याय आणि 50व्या वचनमधून आपल्याला समजते की फक्त लूकने प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गरोहण कसं झालेलं आहे आणि हे सर्व डिटेल त्यांनी सांगितलं आहे. आणि पुन्हा एकदा तो प्रेषितांच्या कृत्या पहिल्या अध्यायामध्ये तो रिपीट करत आहे प्रियानो. आणि तो सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रेषित लोक दे वेंट बॅक टू जेरुसलेम विथ जॉय. आनंदाने, खूप आनंदाने ते लोक गेलेले आहे, कारण त्यांना माहीत होतं की प्रभू येशू ख्रिस्ताचे दुसरं आगमन त्याच वैभवमध्ये होणार आहे. आणि मार्क शुभवर्तमान त्याचा 13वा अध्याय आणि 32वा वचनला रेफरन्सला घेऊन या लूक बोलत आहे की प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे की मला ते दिवस आणि ते घडी मला माहीत नाही की मी माझ्या केव्हा दुसरं आगमन होणार आहे. आय डू नॉट नो द डे अँड द आवर ऑफ माय सेकंड कमिंग. आणि म्हणून हे सांगत आहे की जसं कोण काही कॅल्क्युलेशन करत आहे, वेगवेगळ्या वचनमध्ये ते कॅल्क्युलेशन करत आहे आणि असं बोलत आहे आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमन होईल, 5 वर्षानंतर होईल, 10 वर्षानंतर होईल. प्रभूचे वचन सांगत आहे हे एक पाप करतोय आपण. जे रहस्य प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा माहीत नाही ते रहस्य आपण उघडायचा प्रयत्न करतोय आणि आपण देवाची जागा घेतोय प्रियानो. जर तुम्हाला कोणी सांगितलं तर त्यांना सांगा की हे प्रभूचे वचन आपल्याला सावध करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःला त्यांचे दुसरं आगमन माहीत नाही तर आपल्याला माहीत करायची काहीच गरज नाही. आपण स्वतःला बघू आपण कसं जीवन जगतोय, दुसरे काय करत आहे ते बघायची गरज नाही प्रियानो. हे सावधता मी ग्रहण सांगत नाही परंतु प्रभूचे वचन आपल्याला सावध करत आहे प्रियानो. शेवटचा जे भाग आहे वचन 12 ते शेवटपर्यंत आपण घेऊया. Then they returned to Jerusalem from the hill called the Mount of Olives on Sabbath. They walk up to the city. When they arrived, they went upstairs to the room where they were all staying. Those present were Peter and John, James and Andrews, Philip and Thomas, Bartholomew and Matthew, James son of Alphaeus, and Simon the Zealot, and Judas son of James. They were all joined together constantly in prayer along with the women and Mary the mother of Jesus and Jesus' brothers. In those days Peter stood up among them believers, a group of numbering about 120, and he said, brothers and sisters,
The scriptures has been fulfilled which the Holy Spirit spoke long ago through the mouth of David concerning Judas, who served as guide for who arrested Jesus. He was one of our number and shared in his ministry. With the reward he got of his wickedness, Judas brought a field. There he fell headlong. His body burst open and all his intestines spilled out. Everyone in Jerusalem heard about this, so they called that field in their language Akeldama, that means the field of blood. For said Peter, it is written in the book of Psalms, may this place be deserted, let there be no one to dwell in it. And many others take this place of the leadership. Therefore it was necessary to choose one of the men from them, being the whole time who was with Lord Jesus Christ, went in and out among them, beginning from John's baptism to the time when Jesus was taken up from us. From the one must become the witness with us of his resurrection. So they proposed two people, Joseph called Barabbas, also known as Justus, and Matthias. Then they prayed to the Lord, you know every heart. Show us which one of them two you have chosen to take this apostolic ministry which Judas left to go where he belongs. Then they cast lot, and the lot fell to Matthias. So he was added to the 11 apostles. मित्रांनो, या भागमध्ये आपण बघतो की प्रभू येशूचे शिष्य ते परत आले, जसं प्रभू येशू ख्रिस्ताने आज्ञा दिलेली त्यांना की तुम्ही दुसरे कुठे जागी तुम्ही जाऊ नका सॉरी, परंतु तुम्ही एक एक घरामध्ये तुम्ही सहभागिता करा आणि प्रार्थनामध्ये तुम्ही राहा. आणि इथे बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताचे 11 शिष्य होते, त्याबरोबर किती महिला पण होती, आणि त्यांच्यामध्ये आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताची माता आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे भावंड पण सुद्धा इथे उपस्थित होते. अलॉंग विथ द पीपल हू वर प्रेइंग इन दॅट होम इन द हाऊस अँड दे वर हॅव्हिंग फेलोशिप, द 11 disciples of Lord Jesus Christ, the women, the mother of Mary and the brothers of Jesus were also present there over there, and they were in constant having fellowship and prayer. प्रेनो, इथे एक आकडा लिहिलेला आहे, पेत्र उभा राहिला आणि 120 लोक 120 शिष्य होते प्रभू येशू ख्रिस्ताचे, आणि त्यांना तो संदर्भून तो बोलत होता. प्रेनो, असं बोलत असताना जेव्हा आपण हे पुढे आपण वाचलेलं आहे प्रभूचे वचन, त्याच्यामध्ये प्रश्न उठतो की यहूदा इस्करियोत जे प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर तो रात्रंदिवस तो राहिलेला आहे, आणि त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताची मिनिस्ट्री बघितलेली आहे, त्यांचा विश्वास बघितलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचे निरनिराळे चमत्कार बघितले आहे, ह्याने हे सर्व काय हे झालेलं आहे. परंतु आपण बघतो की तो त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला बिट्रे केलेला आहे. आणि प्रश्न उठतो का, आणि आपल्याला बायबल कॉमेंट्रीमधून आणि खास करून या प्रभूच्या वचनमधून आपल्याला समजून येतं 2-3 कारण आहे. तो गॅलिलियन नव्हता, सगळे शिष्य गॅलिलीचे होते, परंतु हा गॅलिलीचा नव्हता. त्याच्या मनामध्ये पैशा धनसाठी लोभ आला, ग्रीड फॉर द मनी आला. आणि इस्करियोत हे ग्रीकच्या मिनिंग आहे की हातामध्ये तलवार घेणारा. इस्करियोतच्या जे शब्द ग्रीकमध्ये आहे त्याचं मिनिंग असं आहे की हातामध्ये ड्रॅगर किंवा तलवार घेणारा. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने खूप नम्रतेपणे सेवा केली, आणि त्याला असं वाटत होतं की प्रभू येशू ख्रिस्त एक दिवस स्वतःच्या हातमध्ये डॅगर किंवा तलवार घेऊन रोमन सरकारला उचलून टाकणार आहे, आणि रोमन सरकारवर ते विजय प्राप्त करणार आहे, आणि सर्वत्रकडे प्रभू येशू ख्रिस्ताच्या राज इस्रायलमध्ये होणार आहे. आणि तसं त्याला दिसलं नाही, आणि म्हणून त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला बिट्रे केलेलं आहे. आणि आपण बघतो की त्यांनी हे बिट्रे केलं, परंतु त्यांनी बघितलं की हे लोक तर प्रभू येशू ख्रिस्ताला मारून टाकणार आहे, आणि जे प्लान त्यांनी केलेलं हे प्लान फेल गेलं, आणि त्यांनी स्वतःला
एक शेत विकत घेतलं आणि तिथे जाऊन त्यांनी आत्महत्या केली. आणि जसं पवित्र शास्त्रामध्ये त्याविषयी लिहिलेलं आहे तसं त्याची परिस्थिती झालेली आहे. प्रियानो, दुसरा साईड ऑफ द कॉईन, द अदर साईड ऑफ द कॉईन आपण बघतो की यहूदा हा वाईट व्यक्ती नव्हता, त्याच्यामध्ये पण चांगले गुण होते, परंतु त्यांच्या मनमध्ये इतकं वाईटपणा आलं की त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला बिट्रे करून टाकला. आणि यहूदा इस्करियोतच्या कारणानेच प्रभू येशू ख्रिस्ताला मरण भोगावं लागलं क्रॉसवर. प्रियानो, आपल्या सर्वांमध्ये चांगली आणि वाईट आणि चांगले गुण आहे. आपल्याला वाईट गुणवर कंट्रोल ठेवायची गरज आहे. आत्मपरीक्षण आपल्याला करायची गरज आहे. प्रार्थनेमध्ये राहायची गरज आहे प्रियानो. आणि जर आपली अशी परिस्थिती होईल तर आपल्याला नरकामध्ये जावं लागेल, असं प्रभूच्या वचन आपल्याला सावध करत आहे. प्रियानो, जसं यहूदा इस्करियोतने आत्महत्या केली आणि त्यांना असं वाटलं की आता 12 मध्ये फक्त 11 प्रेषित राहिलेले आहे आणि त्यांनी असं बोललं की कोणीतरी यहूदा इस्करियोतची जागा घ्यायची गरजमध्ये आहे. आणि आपण बघतो की इथे ते लोकांनी लॉट कास्ट केलेले आहे. लॉट म्हणजे सगळे चिठ्ठी टाकलेली आहे. प्रार्थना केली पहिल्यांदा त्या लोकांनी, प्रभू तुला सगळं काय माहीत आहे आणि आता यहूदा इस्करियोतची जागा एक लीडरशिप घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी तू तुझ्या पसंत केलेल्या व्यक्तीला तू पसंत कर. आणि मत्तायस नावाचा व्यक्तीला पसंत करण्यात आलेला आहे आणि त्यांनी यहूदा इस्करियोतची जागा प्रेषित म्हणून घेतलेली आहे. आणि प्रियानो, आपण इथे बघतो की प्रेषित किंवा अपोस्टल्सचे 2 रोल आहे. पहिले तर त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तासाठी साक्ष बनावा आणि त्यांनी सुवार्ता गाजवावी दुसऱ्या लोकांना. आणि दुसरं ते कंडिशन होतं की त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर रात्रंदिवस त्यांनी सहभागिता केलेली आहे, अकंपनीमेंट केलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त जिथे जिथे गेलेला आहे तो तिथे गेलेला आहे. आणि मत्तायस सर्वत्र गेलेला आहे, सर्वत्र प्रभू येशू ख्रिस्ताची सेवामध्ये उपस्थित होता वेगवेगळ्या ठिकाणी. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय करत आहे, काय बोलत आहे, सगळं त्यांनी ऐकलेलं आणि त्या कारणाने देवाने त्याला प्रेषित म्हणून त्यांना पसंत केलेलं आहे. प्रियानो, पुढे आपण बघतो की पवित्र आत्माचे वेगवेगळे कार्य केलेले आहे. पवित्र आत्मा खूप विशेष दिवशी म्हणजे 50व्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाला, त्याच्या 50वा स्वर्गरोहण प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताचे स्वर्गरोहण झालं. त्याच्यानंतर 50 दिवस नंतर पवित्र आत्मा अद्भुत त्या दिवशी आलेला आहे प्रियानो. आणि घर बंद होतं आणि तरी पवित्र आत्मा आणि प्रवेश केलेले आहे त्या घरामध्ये. आणि घरामध्ये सबगीता आणि प्रार्थना करणारे सर्व लोकांवर पवित्र आत्मा अद्भुत प्रकारे आलेले आहे. आणि मार्वलस डे. आणि प्रियानो, त्या म्हणून हे प्रेषितांचे कृत्याला कधी कधी पवित्र आत्मा गॉस्पल ऑफ होली स्पिरिट पण त्याला असं बोलण्यात येत आहे या चॅप्टरला. प्रियानो, पुढे पवित्र आत्मा या इथे लूक सांगत आहे की पवित्र आत्मा यांनी दाऊद आणि यशाया आणि स्टीफनच्या माध्यमाने लोकांना बोललेले आहे. पवित्र आत्मा किंग डेव्हिड, प्रॉफेट आयझाया आणि जे स्टीफन त्यांच्या द्वारे पवित्र आत्मा बोललेले आहे इस्रायली लोकांसाठी. देवाला काय सांगायचं आहे त्यांची वाणी पवित्र आत्माद्वारे या व्यक्तींचा 3 लोकांचा उपयोग केला. इतकंच नव्हे, पुढे आपण बघतो नवीन करारमध्ये पवित्र आत्माने फिलिपला उचलून जे एक इथोपियन युनक होता, इथोपियन युनक जे आपण बोलतो की इथोपियाचा मावशी, आणि तो पवित्र वाचन वाचत होता आणि तो रथवर जात होता फुल स्पीडमध्ये. आणि पवित्र आत्माने त्याला उचलून त्या रथ स्पीडमध्ये जात असताना त्यांनी इथोपियाच्या युनकला कॅच केलेला आहे आणि देवाची गोष्ट त्याला सांगितलेली आहे आणि त्याच्या बाप्तिस्मा झालेला आहे. पवित्र आत्माचे सामर्थ्य आपण इथे बघतो. पवित्र आत्माचे सामर्थ्य जेव्हा पेत्रस एकटा होतं तेव्हा पवित्र आत्माने त्याला तयार केलं की कर्नेलियस जो प्रभूचा विश्वास होता त्याचे ॲम्बेसेडर
ह्या पेत्रला त्याला त्याच्या घरी आमंत्रण करायला आलेले आणि त्यांना त्यांच्याबरोबर बोलण्यासाठी पवित्र आत्माने कर्नेलियस बरोबर बोलायला पवित्र आत्माने त्याला तयार केलेलं आहे. नंतर आपण बघतो की पवित्र आत्माने पॉल आणि बार्नाबासला ते वेगळे करण्यामध्ये किंवा इंग्लिशमध्ये बोलतो सेट अपार्ट करण्यामध्ये जे तिथे लोक होते प्रभूचे, ते लोकांनी पॉल आणि बार्नाबासला सेट अपार्ट केलेलं आहे. त्यांच्यावर डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केलेली आहे आणि ते लोक अन्य जाती किंवा जेंटाइल्स लोकांमध्ये सुवर्तमान किंवा सुवार्ता गाजवायसाठी त्यांना सेट अपार्ट केलेलं आहे. प्रियानो, हे पवित्र आत्माच्या सामर्थ्य आपण बघतो. नंतर आपण बघतो की पवित्र आत्माच्या सामर्थ्य पॉवर अँड करेज प्रत्येक दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांवर किंवा शिष्यांवर येत होता आणि त्यांच्याद्वारे अद्भुत कार्य घडत होते प्रियानो. आणि प्रियानो, आजच्या काळामध्ये पण सुद्धा इंग्लिश कॉमेंट्रीमध्ये इंग्लिशमध्ये मी वाचतो, अ पर्सन हू ऑनेस्टली ट्राईज टू डू द विल ऑफ गॉड विल एक्सपिरियन्स द वंडर्स ऑफ द होली स्पिरिट. जो व्यक्ती खूप निष्ठापूर्वक देवाची इच्छा पूर्ण करायला तो प्रयत्न करत आहे, त्या व्यक्ती पवित्र आत्माच्या अद्भुत प्रकारे ते अनुभव करणार आहे. परंतु आपण किती प्रभूची इच्छा पूर्ण करतो की आपली स्वतःची इच्छा पूर्ण करतो, ते आपल्याला आज प्रश्न करायचा आहे. प्रभू करो की आजचा बायबल स्टडीला सर्वांवर आशीर्वाद येऊ. आपण प्रार्थना करू. पवित्र सनाधीश परमेश्वर पिते, आम्ही पुन्हा एकदा तुझा जवळ येतोय. आजच्या बुधवारची बायबल स्टडीसाठी प्रभू आम्ही तुझा आभार व्यक्त करतोय. प्रभू, आम्ही नवीन प्रेषितांच्या कृत्य अध्याय घेतलेला आहे प्रभू, आणि प्रभू नवीन पुस्तक आम्ही घेतलेली आहे, आम्ही प्रारंभ केली आजपासून प्रभू, आणि त्याच्यावर तू आशीर्वाद पाठवलेला आहे प्रभू. तुझ्या ज्ञानाने तू आम्हाला संपन्न केलं. प्रभू येशू ख्रिस्ताचा मरण झालेलं आहे, पुनरुत्थान झाला, स्वर्गरोहण झालं, आणि प्रभू येशू ख्रिस्तांनी आमच्यासाठी सहभागिता करण्यासाठी पवित्र आत्मा पाठवलेले आहे प्रभू. पवित्र आत्मा आम्हाला सामर्थ्य देत आहे प्रभू. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये चमत्कार होत आहे प्रभू. असं प्रभू तू आम्हाला हे अधिकार, अद्भुत कार्य करण्यासाठी तो अधिकार आम्हाला सर्वांना तू दिलेला आहे. आणि प्रभू तुझी कृपा आमच्या सर्वांवर आहे, त्याबद्दल प्रभू आम्ही आभार व्यक्त करतो प्रभू. प्रभू तुझ्या ज्ञानामध्ये तू आम्हाला संपन्न केलं, त्याबद्दल प्रभू आभार व्यक्त करतो प्रभू. आणि आमचा उपयोग प्रभू तुझ्या गौरवासाठी कर अशी विनंती करतो. सर्व काही मान महिमानी गौरव तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक, आमेन. पण आपण प्रभूची प्रार्थनामध्ये जॉईन हो. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य आहे हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझी इच्छाप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमची अपराध तू क्षमा कर. आम्हाला परीक्षेत आणू नकोस, पण आम्हाला सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे, आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्माची गोड सहभागिता आता आणि सर्वदा आपल्या सर्व प्रियजनांवर राहो, आमेन. प्रियानो, प्रेज द लॉर्ड अँड गॉड बी विथ यू.